लयताल उक्ती स्वर दे गती दे वर दे मती दे परमेश्वरी श्री वर दे मती दे परमेश्वरी श्री. नमस्कार. या कुंदेन तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मार्चित शंकर प्रभुदिवी देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सरस हा इति सरस्वती. सरस हा शब्द असा आहे श्रोते हो, जो डावीकडून उजवीकडे वाचला आणि उजवीकडून डावीकडे वाचला तरीही तो सरसच आहे. प्रकृती, स्त्री, स्त्री शक्ती ही सगळी सरस व्यक्तिमत्व आहे. प्रतिकूल परिस्थितीनं सुद्धा स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त पद्धतीनं प्रतिसाद देते. प्रतिकूल परिस्थितीत आणि उलट्या परिस्थितीत पण ती सरसच असते. आणि म्हणूनच जगाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता असेल तर ती आहे स्त्री. मला इथे सांगायला आवडेल की इंग्लंडमध्ये जेव्हा डिक्शनरीमधला सगळ्यात सुंदर शब्द कोणता असं लोकांचं मत घेण्यात आलं, त्यावेळेला 99% लोकांनी डिक्शनरीमधला मदर हाच शब्द पसंतीस आणला. त्यामुळे आई, आपण देवीलाही आई म्हणतो, आईला देखील आपण आईच म्हणतो. काही जखम किंवा काही लागलं तर आपण आई ग असंच म्हणतो. त्यामुळे माणसाच्या सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये भय आणि वडील यांची सांगड आहे. त्यामुळे आपण घाबरलो की बापरे असं म्हणतो. दुःख, व्यथा, सहनशीलता अशा कोणत्याही गोष्टी असतील तर तिथे आपण आई ग असंच म्हणतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात सुंदर रूप कोणतं असेल स्त्रीचं तर ते आहे आई. आपली जननीच आहे ती. त्यामुळे स्त्रीची अनेक असंख्य रूपं आहेत. ज्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो एकम सत विप्रा बहुधा वदंती, तसं स्त्रीचं रूप एक आहे, मात्र तिची रूपं अनेक आहेत. आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, मुलगी आहे, सखी पण आहे. आज आत्ता या जगाला जर कोणी शांती देऊ शकत असेल तर ती स्त्रीच आहे आणि तीच हे करू शकते. 8 मार्च जागतिक महिला दिवस. हा दिवस इतिहासाची आठवण करून देणारा आहे. हा दिवस आहे संघर्षाचा, सन्मानाचा आणि बदलाचा. आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलकडून तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. या निमित्तानं थोडंसं मागे वळून पाहूयात. विश्वशांती दर्शन सादर करीत आहे विश्वनायिका रूप तुझे. सृष्टीच्या आरंभी ना समाज होता, ना बंधने, ना नियम, ना चौकट, नाव नव्हतं, ओळख नव्हती. ही कथा आहे त्या स्त्रीची जिचं अस्तित्व होतं अत्यंत शक्तिशाली. ती आदिम स्त्री, जंगलात वावरणारी, मातीशी, पाण्याशी, आकाशाशी एकरूप झालेली. ती शिकलेली नव्हती बरं का, पण तिला जगणं कळत होतं. ती बोलकी नव्हती, ना तिच्याकडे भाषा होती ना शब्द. तिची कृतीच भाषा होती. तिच्या नजरेतून संवाद व्हायचा, तिच्या स्पर्शातून माया उलगडायची. ही होती पहिली निर्माती, पहिली संरक्षक, पहिली योद्धा. भूक लागली की अन्न शोधणारी, धोक्याच्या वेळी स्वतःच्या लेकरांचं रक्षण करणारी आणि अंधारातही धैर्यानं उभं राहणारी, संकटाशी 2 हात करणारी. जन्म देणं, वाढवणं आणि जपणं ही तिची सहज वृत्ती होती. तीच आदिम स्त्री जिच्या कणखर पावलांनी मानवजातीचा पहिला प्रवास सुरू झाला. तिनं निसर्गाशी नातं मायेनं जोडलं आणि स्वतः जगताना कुटुंबही फुलवलं. ती शिकली कुटुंबाच्या पोटासाठी जीवन कसं टिकवायचं आणि मार्ग काढत हळूहळू पुढे कसं जायचं यातूनच जगण्याचं कौशल्य तिनं शिकवलं. संस्कृतीचा पाया रचणारी ती आणि तिचं हे सगळं धैर्य, तिची माया, त्यातूनच तिला मिळालं अस्तित्व. हीच आदिम स्त्री जी काळानुसार बदलत गेली, पण तिनं देणं कधीच थांबवलं नाही.
ती देवता नव्हती, पण देवत्व तिच्यात कायमच होतं. आज आपण ज्या आधुनिक स्त्रीबद्दल बोलतो त्या प्रत्येक पावलामागे हीच होती आदिम स्त्री. या स्त्रीचा आवाज उमटू लागला ओव्यांमधून, भक्तीतून, विचारांमधून. देणं तेव्हाही होतं, मिळवणंही तेव्हाच सुरू झालं. काळ पुढे सरकला आणि स्त्रीचं आयुष्यही एका नव्या वळणावर आलं. आता ती फक्त निसर्गाशी जोडली गेली नव्हती, तर ती ज्ञानाशी देखील जोडली गेली होती. हा काळ होता वेदांचा, विचारांचा आणि विद्वत्तेचा. या काळामध्ये स्त्री केवळ घरापुरती मर्यादित नव्हती, तर ती होती विदुषी, ऋषिका, तत्त्वज्ञ. तिनं वेद शिकले, यज्ञांमध्ये सहभाग देखील घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने प्रश्न विचारले. ती केवळ ऐकणारी राहिली नव्हती, तर ती समजून घेणारी होती, विचार मांडणारी होती. त्या काळामध्ये काही स्त्रिया या ऋचा म्हणजेच वेदमंत्र रचणाऱ्या देखील होत्या. याचं उदाहरणच पाहायचं असेल तर गार्गी आणि वाचकनवी आणि मैत्रेयी यांनी ज्ञानाच्या चर्चेत पुरुषांना देखील आव्हान दिलं होतं. ओवी म्हटलं तर ज्ञानाची ज्योत अंतरी पेटली, स्वतःच्या अस्तित्वाला ओळख मिळाली. वेदातील श्लोक स्त्रीच्या स्थानाबद्दल असं सांगतो, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवताही साक्षात वास करतात. स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, तर ती एक शक्ती आहे, ती एक संस्कृती आहे. आणि या काळामध्ये स्त्रीनं दिलेलं ज्ञान, विचार आणि संस्कार यातूनच तिला मिळाली ओळख, सन्मान आणि समाजामध्ये तीचं स्थान. पण काळ जसा जसा पुढे सरकला तसं तसं या स्वातंत्र्यावर बंधनं येऊ लागली आणि मग सुरू झाला एक वेगळाच प्रवास. पाहूयात तो प्रवास. मध्ययुग आलं आणि स्त्रीचं आयुष्य पुन्हा चौकटीत अडकायला लागलं. परंपरा, रूढी, बंधनं आणि तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही सुरू झाला. तिला शिकण्याचा अधिकार नव्हता, तिला विचार मांडण्याची मुभा नव्हती. पण या अंधारात देखील काही ज्योती पेटल्या. त्या होत्या संत स्त्रिया, ज्यांनी कोणतीही तलवार उचलली नाही, कोणतीही क्रांती केली नाही. त्यांनी ओव्या केल्या, त्यांनी अभंग लिहिले आणि त्यांनी आपलं सामर्थ्य आपल्या लेखणीतून आपला आवाज जगात पोहोचवला. यात संत जनाबाईंनी श्रमातून भक्ती दाखवली. त्या म्हणतात, दळिता कांडिता तुझे नाम घेईन, दळिता कांडिता तुझे नाम घेईन. त्या एक दासी होत्या. घरकाम करत करत धान्य दळत होत्या, पण त्यांच्या मनात सतत विठ्ठलच होता. त्यांनी त्यांच्या लेखणीतून श्रम, सेवा आणि समर्पण सांगितलं आणि यातून मिळवलं भक्तीचं समाधान, अंतर्मनाची शांतता. त्यांनी हेच दाखवून दिलं की काम आणि भक्ती हे काही वेगळं नाही, तर कामच भक्ती हे कसं बरं होऊ शकतं हे त्यांच्या लेखणीतून आपल्याला दिसतं. यानंतर संत मुक्ताबाई, आत्मज्ञानाची ज्योत. देह नाही माझा, आत्मा माझा खरा. लहान वयामध्येच त्यांनी जीवनाचा गूढ अर्थ समजून घेतला आणि त्या केवळ एक संतच राहिल्या नाही, तर त्या एक तत्त्वज्ञ होत्या. त्यांनी दिलं ज्ञान, विचार, आत्मचिंतन आणि मिळवली ती मुक्ती. त्यांनी आपल्याला शिकवलं हे की खरं स्वातंत्र्य हे बाहेर नाही, तर ते आपल्या आतमध्येच आहे. यानंतर संत बहिणाबाई यांनी संसारातून साधना शिकवली. संसार हा साधना, दुःखात देव भेटे. त्या एक साध्या गृहिणी होत्या, पण त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. पण त्यांनी त्याची तक्रार कधीच केली नाही. त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी दिली सहनशीलता, प्रेम. त्यांनी शिकवलं हे की संसार हे ओझं नाही, तर तो एक साधनेचा मार्ग आहे. यानंतर अनेक संत स्त्रिया देखील होऊन गेल्या. संत कान्होपात्रांनी समाजाच्या विरोधात जाऊन भक्तीचा मार्ग स्वीकारला. त्या स्वाभिमान आणि समर्पण याचं प्रतीक मानल्या जातात. संत सोयराबाईंनी अस्पृश्यतेच्या वेदना सहन करत असून देखील अभंग रचले. या अभंगांमधून समानतेचा आवाज त्या बनल्या. महिला दिनाची दरवर्षी एक थीम असते. गिव्हर्स टू गेन ही या वर्षीची महिला दिनाची थीम. मात्र आपल्याकडच्या स्त्रिया
या कायमच देत आल्या आहेत. जनाबाईंनी दिले श्रम, मुक्ताबाईंनी दिले ज्ञान, बहिणाबाईंनी दिला स्वीकार, सोयराबाईंनी दिली सहनशीलता, कान्होपात्रेनं दिलं समर्पण. पण या सर्वांनी कधीच काही मागितलं नाही, पण तरीही त्यांना मिळालं भक्तीचं समाधान, आत्मिक स्वातंत्र्य आणि समाजामध्ये अमरत्व. तर मैत्रिणींनो, गिव्हर्स टू गेन हे फक्त आजचं तत्त्व नाही, तर ते संत स्त्रियांनी शेकडो वर्षांपूर्वी आपल्याला जगून दाखवलेलं आहे. काळ अजून पुढे गेला आणि स्त्रीच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं. आता ती केवळ सहन करणारी नव्हती, ती प्रश्न विचारणारी झाली, ती आवाज उठवणारी झाली. हा काळ होता क्रांतीचा, शिक्षणाचा आणि जागृतीचा. शतकानुशतके अंधारात राहिलेल्या स्त्रीच्या आयुष्यात आता प्रकाशाची किरणं दिसू लागली आणि त्या प्रकाशाचं नाव होतं सावित्रीबाई फुले. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही तर ते सत्यात देखील उतरवलं. त्यांनी दिली शिक्षणाची ज्योत, धैर्य आणि जिद्द, समाजाला जागवण्याची ताकद आणि त्यातूनच त्यांनी स्त्रीला मिळवून दिला शिक्षणाचा अधिकार आणि त्यातूनच समतेची सुरुवात झाली. पण सावित्रीबाई इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी विधवा स्त्रियांसाठी देखील काम केलं. अनाथ मुलांना देखील त्यांनी आश्रय दिला. स्त्रीच्या प्रत्येक वेदनेला त्यांनी आवाज दिला. सहकार्याची शक्ती म्हणजे फातिमा शेख. सावित्रीबाईंसोबत उभ्या राहिल्या फातिमा शेख. त्यांनी आपलं घर शाळेसाठी दिलं. शिक्षणाच्या चळवळीत खांद्याला खांद्या लावून त्यांनी काम केलं. त्यांनी दिलं सहकार्य, एकता आणि साथीनं त्या काळामध्ये समाजामध्ये सामाजिक बदल घडवून स्त्रीला आपलं स्थान मिळवायला सुरुवात देखील केली. हे त्यांच्याच सहकार्यानं. पंडिता रमाबाई, स्त्री स्वातंत्र्याचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे त्या पंडिता रमाबाई. त्या एक विदुषी होत्या. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह यासाठी आवाज उठवला आणि समाजाच्या विरोधात जाऊन सत्य मांडलं. त्यांनी विचार केला, धैर्य दिलं आणि मिळवली स्त्रीच्या हक्कासाठी नवी दिशा. देणं म्हणजे समाज बदलण्याची ताकद बनली आणि क्रांतिकारी स्त्रीने दिशा दिली. ग्रामीण ते शहरी स्त्री. काळ अजून पुढे सरकत गेला आणि स्त्रीच्या आयुष्याचे दोन प्रवाह दिसू लागले. एक म्हणजे गावातली स्त्री आणि दुसरं म्हणजे शहरातील स्त्री. ग्रामीण स्त्रीशी मातीशी जोडलेली ताकद होती. आजही स्त्री तिकडे भल्या पहाटेच उठते, हातामध्ये घागर, डोक्यावर ओझं आणि मनात जबाबदाऱ्या. ती आजही शेतातच काम करते, घर सांभाळते, कुटुंबाची काळजी घेते. तिचं आयुष्य कष्टानं भरलेलं असतं, पण तिच्या चेहऱ्यावरती कोणतीही तक्रार नसते. ती अफाट श्रम करते, अत्यंत सहनशीलता तिच्यामध्ये असते. कुटुंबावरती ती निस्वार्थ प्रेम करते. शहरातली स्त्री, ही स्त्री ऑफिससाठी धावते, स्वतःची ओळख निर्माण करते. एकाच वेळी करिअर, घर, स्वप्न सगळं काही सांभाळते. ती निर्णय घेते, नेतृत्व पण करते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते. यश, स्वावलंबन, स्वतःची ओळख हीच तिची ओळख. आजची स्त्री कुठलीही असो, मग ती गावातली असो किंवा शहरातली, ती थांबत नाही, ती झुकत नाही, ती देत राहते आणि पुढे जात राहते. या पुढचा टप्पा आधुनिक स्त्रीचा. आजची स्त्री ही आधुनिक स्त्री समजली जाते. फक्त घरापुरती मर्यादित नाही, तर ती आकाशाच्या पलीकडे झेपावते. ती स्वतःचं विश्व घडवते. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ज्यांनी देशाला मजबूत नेतृत्व दिलं. कल्पना चावला, अंतराळात पोहोचणारी पहिली भारतीय महिला. PV सिंधू, मीराबाई चानू, हरमनप्रीत कौर, खेळामध्ये जग जिंकणाऱ्या. आणि आजच्या काळात लाखो महिला शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजिका, शिक्षिका, पोलीस, सैनिक अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये रोज बदल घडवत आहेत. त्या स्त्रिया मेहनत, जिद्द आणि स्वप्नांची उंच भरारी या सगळ्यामधून यश, सन्मान आणि स्वतःची ओळख हीच आधुनिक स्त्रीची खरी ओळख आहे.
आजची ही डिजिटल युगातली स्त्री ही कुठल्याच सीमांमध्ये अडकलेली नाही. ती आता एका घराची, एका शहराची नाही, तर संपूर्ण जगाशी जोडली गेली आहे. ती स्वतः क्रिएटर बनली आहे. ती एक खंबीर नेतृत्व आहे. ती नव्या कल्पनांना आकार देते आहे. ती प्रत्येक क्षेत्रात आहे. हातात फोन, डोळ्यात स्वप्न आणि ऑनलाईन जगात तिची उंच भरारी. स्वतःच्या कर्तृत्वाने ती घडवते आहे. आजची स्त्री ही केवळ वापर करता नाही, तर ती स्वतः निर्माती आहे. ती ट्रेंड्स फॉलो करत नाही, तर ती ट्रेंड निर्माण करणारी आहे. मैत्रिणींनो, आपण पाहिलं आदिम स्त्रीपासूनचा प्रवास ते डिजिटल युगापर्यंतच्या स्त्रीचा हा प्रवास. या स्त्रीनं वेदांमधून स्वर उमटवला, ओवी अभंगांमधनं ती जगली, संत वचनातून तिनं अर्थ शोधायला शिकवलं, क्रांतीत तिनं अंधारात ज्ञानाचा दीप लावला. तिनं कायम दिलं आणि ती जग घडवतच राहिली. तिनं निभावलं आणि स्वतःलाही सांभाळलं. या स्त्रीविषयी मी इतकंच म्हणेन, स्त्री ही फक्त घराची नाही, तर ती जगाची शक्ती आहे. तिला पंख द्या, ती आकाश गाठेल. तिला आधार द्या, ती जग बदलेल. तिला हक्क द्या, ती न्याय आणेल. तिला संधी द्या, ती प्रगती घडवेल. गीतकार सुधीर मोघे यांनी 1986 साली स्त्रीच्या मनातल्या भावना आपल्या गीतांमधून शब्दबद्ध केल्या. त्या आज मला इथे आठवतात. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी, स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा, भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरे नमी, हरवे नमी हरपे नमी, तरीही मला लाभे नमी, आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमे जल्या वाचुनी, माझ्या मनीचे गुज घ्या जाणुनी, माझ्या मनीचे गुज घ्या जाणुनी, या वाहणाऱ्या गाण्यातुनी, लहरे नमी बहरे नमी, शिशिरातुनी उगवे नमी. माझ्या सगळ्या सख्यांना या महिला दिनाच्या मनापासून विश्वशांती दर्शनकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार. तूच सखी अनभगिनी भार्या, तूच आस परिपूर्तीची, विश्वनायिका रूप तुझे, उद्घोष तुझी क्षमतेचा, उद्घोष